नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत नागपंचमी विशेष नैवेद्यासाठी पुरणाचे दिंड. असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी चुलीवर तवा ठेवला जात नाही, म्हणूनच पुरणपोळ्या न करता पुरणाचे दिंड नैवेद्यासाठी केले जातात. प्रत्येकजण आपापल्या प्रथेनुसार नैवेद्यासाठी वेगवेगळे पदार्थ करतच असतात. आपल्या चॅनलवर नैवेद्यासाठी केलेल्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग पुरणाचे दिंड कसे करायचे ते पाहूया. पुरणाचे दिंड करण्यासाठी इथं मी कुकरच्या डब्यामध्ये 1 कप चणा डाळ घेतलेली आहे. बघा, डाळ मी आधी स्वच्छ निवडून घेतली आणि 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे. डाळ मी भिजत घातलेली नाही आहे, मी अशीच डायरेक्ट कुकरला लावणार आहे. 1 कप डाळ वजनी म्हणाल तर बरोबर 200 ग्राम होईल. आता आपण डाळ बुडेल एवढं यामध्ये पाणी घालूया. डाळीच्या वर साधारण 1 इंच राहील इतकं पाणी घालणार आहोत. यानंतर यामध्ये रंगासाठी थोडीशी हळद घालायची आहे आणि 1 टीस्पून तेल घालायचं. यामुळे डाळ अगदी छान मऊसूत शिजली जाते. आता आपण चमच्याने मिक्स करून घेऊया आणि डबा कुकरला लावून 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही डाळ आधी भिजवून घेणार असाल तर 4-5 शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी व्यवस्थित शिजली जाईल. मी डाळ भिजवली नाही आहे, म्हणून 7 ते 8 शिट्ट्या करून डाळ शिजवून घेणार आहे. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी इथं मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. कप अगदी हलका भरून घेतलेला आहे. पीठ मी चाळून घेतलं आहे आणि पीठ घेताना ताजं दळलेलं घ्यायचं आहे. थोडंसं पीठ मी काढून बाजूला ठेवत आहे, कारण आपण जेव्हा पोळी लाटतो त्यासाठी. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि 2 चिमूट हळद घालायची आहे रंगासाठी. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरीही चालेल. आता आपण हाताने सगळी साहित्य मिक्स करून घेऊया आणि यात थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्टसर गोळा मळून घेऊया. पीठ मळताना खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्ती सैलसर करायचं नाही आहे. जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा किंचित घट्टसर पीठ मी मळून घेणार आहे. बघा, गरजेनुसार पाणी घालून मी पीठ अगदी छान मळून घेतलं आहे आणि इतकं घट्टसर पीठ मी ठेवलेलं आहे. ना जास्ती घट्ट आहे ना जास्ती सैलसर आहे. आता आपण यामध्ये अगदी थोडंसं तेल घालूया आणि पीठ पुन्हा हलकंसं मळून घेऊया. तेल घातल्यानंतर मी पुन्हा मिनिटभर पीठ मळून घेतलं आणि आता आपण यावर झाकण ठेवून पीठ कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी भिजत ठेवूया, म्हणजे ते अजून छान मऊसूत होईल. कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची वाफ जाऊ दिली आणि त्यानंतर डबा काढून घेतला आणि शिजवून घेतलेली डाळ इथं मी चाळणीवर काढून घेतलेली आहे. बघा, डाळ अगदी व्यवस्थित शिजली गेलेली आहे. मी 8 शिट्ट्या करून डाळ शिजवून घेतलेली आहे. अगदी छान मऊसूत अशी आपली डाळ शिजली आहे. बघा, भांड्यात तळाशी आपण डाळ शिजवून घेतलेला कट उरलेला आहे, याची आपण आमटी करू शकतो. आपण शिजवून घेतलेली डाळ इथं मी एका कढईमध्ये काढून घेतलेले आहे. मी पुरण पुन्हा चाळणीने बारीक गाळून घेणार नाही आहे, म्हणून मी इथं कढईत काढून घेतले. एक मी सपाट तळाचा ग्लास घेतला आहे आणि त्यानेही शिजवून घेतलेली डाळ अशी बारीक करून घेणार आहे. पुरणाचे आपण दिंड करणार आहोत, त्यासाठी अगदी बारीक पुरण गरजेचं नाही आहे. पुरणात थोडीशी जाडसर डाळ राहिली, जेव्हा आपण दिंड खातो तेव्हा ती दाताखाली आली म्हणजे दिंड खायला छान लागतात. तुम्हाला हवं तर तुम्ही पुरण नेहमी सारखं गाळून घेतलं तरीही चालेल. बघा, डाळ मी ग्लासने अशी बारीक करून घेतलेली आहे. मध्ये कुठेतरी डाळीचे जाडसर कण शिल्लक आहेत. मी असंच जाडसर पुरण तयार करून घेणार आहे. आता आपण पुढची तयारी करूया. पुरण तयार करण्यासाठी इथं मी गॅसवर कढई ठेवले आणि त्यामध्ये आपण बारीक करून घेतलेली डाळ ठेवलेली आहे. 1 टीस्पून साजूक तूप घालायचं आहे, याने पुरणाला अजून छान चव येते. सोबतच आपण यात 1 कप बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. 1 कप डाळीसाठी 1 कप गूळ हे प्रमाण अगदी बरोबर होतं. गॅसची फ्लेम लो मिडियम करून आता आपण वाटून घेतलेल्या डाळीमध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जसा गूळ विरघळेल तसं हे पुरण थोडंसं पातळ होईल. ते आपल्याला घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. बघा, 2च मिनिटांमध्ये पुरण पातळ झालेलं आहे, कारण आपण यामध्ये गूळ अगदी बारीक चिरून घातला होता. तो पटकन विरघळला गेलेला आहे. आता आपल्याला हे पुरण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. पुरणाला उकळी आल्यानंतर शिंतोडे उडू लागतात. हातावर शिंतोडे उडून हाताला चटका बसू शकतो. अशा वेळी तुम्ही यावर थोडंसं पोकळ झाकण ठेवून पुरण शिजवून घेऊ शकता, पण मध्ये मध्ये पुरण ढवळून घ्यायचं आहे, कारण ते लगेचच तळाला लागतं. 2-3 मिनिट मी मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून पुरण शिजवून घेतलं आणि बघा, आता ते थोडंसं घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे. आता ते हातावर उडणार नाही, म्हणून आपण चमच्याने सतत ढवळत राहायचं आहे आणि पुरण आपल्याला हवं तसं घट्ट करून घ्यायचं आहे.
इथून पुढे पुरण लगेचच घट्ट होतं, ते तळाला लागू शकतं, म्हणून आपण सतत ढवळत राहायचं आहे. जसं पुरण घट्ट होत जाईल तशी आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे. अजून 2-3 मिनिटं पुरण शिजवून घेतल्यानंतर बघा ते बरंचसं घट्ट झालेलं आहे. आता आपण यामध्ये स्वादासाठी सुंठ पावडर घालूया. इथं मी 1 टीस्पून सुंठ पावडर घेतले, पाव टीस्पून वेलची पावडर घालायची आहे आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे. आपण पुरण करतोय त्यामध्ये जायफळ तर हवंच. पुन्हा एकदा आपण ही सगळी साहित्य मिक्स करून घेऊया आणि पुरण अजून थोडंसं घट्ट करून घेऊया. बघा आता आपलं हे पुरण तयार आहे. पुरणाचा व्यवस्थित घट्ट गोळा तयार झालेला आहे. यापेक्षा जास्ती आपण पुरण घट्ट करून घ्यायचं नाही आहे. ही चणा डाळ आहे. पुरण गार झाल्यानंतर ते अजून घट्ट होणार आहे. आपल्याला पुरण लुसलुशीत हवं आहे, अगदी कोरडं पुरण नको आहे. म्हणून आता गॅस बंद करायचा आणि पुरण आपण गार करून घ्यायचं आहे. बघा आपण तयार करून घेतलेलं पुरण व्यवस्थित गार झालेलं आहे आणि ते अगदी खूप घट्ट झालेलं नाही आहे, कारण आधीच आपण थोडंसं सैलसर ठेवलं होतं. अगदी आपल्याला हवं तसं पुरण झालेलं आहे. यापेक्षा आपल्याला जास्ती सैलसर नको आहे किंवा घट्ट पण नको आहे. आता आपण या पुरणाचे असे चपटे गोळे तयार करून घेऊया. पुरणाचे दिंड जसे तुम्हाला लहान मोठे हवे असतील त्यानुसार पुरण घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पुरणाच्या गोळ्याला चपटा आकार द्यायचा आहे. अशा आपण आधी गोळे तयार करून घेतले म्हणजे आपले दिंड अगदी पटापट होतात. मी थोड्या मोठ्या साईजचेच दिंड करणार आहे. बरोबर पाऊण तास झाला आहे. आता आपलं पीठ अगदी छान भिजलं गेलेलं आहे. बघा आधीपेक्षा बरंचसं मऊ झालं आहे. मस्त पिठाला चिकटपणा आलेला आहे. हलकंसं मळून घेऊया. आता आपण या तयार पिठाचे गोळे तयार करून घेऊया. लहान लिंबाच्या आकारा इतकं पीठ घ्यायचं आहे आणि त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आधी सांगितल्याप्रमाणे दिंड जसे तुम्ही लहान मोठे करणार असाल त्यानुसार पिठाचे आणि पुरणाचे गोळे तयार करायचे आहेत. इथं मी पोळपाट घेतला आहे आणि त्यावर आपण तयार करून घेतलेल्या पिठाचा गोळा मी कोरड्या पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे. खूप जास्त पीठ लावायचं नाही आहे, फक्त गोळा एकदाच कोरड्या पिठात घोळवून घ्यायचा आहे आणि आता आपण याची अगदी पातळ पोळी लाटणार आहोत. खूप जास्त जाडसर पोळी ठेवायची नाही आहे. बघा आपली पोळी लाटून झाली आणि मी इतकी पातळ पोळी लाटलेली आहे. यापेक्षा जास्ती जाडसर ठेवायची नाही आहे, पातळच पोळी लाटून घ्यायची आहे. आपण तयार करून घेतलेलं पुरण असं मध्यभागी ठेवायचं आहे आणि मग पोळीची एक बाजू अशा पद्धतीने दुमडायची, त्यावर दुसरी बाजू दुमडायची आणि दोन्ही टोकं अशा पद्धतीने दुमडून घ्यायचे आहेत. बघा अगदी झटपट असं आपले दिंड तयार झालेलं आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, फक्त पुरण करायला थोडासा वेळ लागतो. दुसरी ही पोळी लाटून झाली आहे. तयार करून घेतलेलं पुरण यावर ठेवायचं आणि दोन्ही बाजू अशा पद्धतीने दुमडून घ्यायच्या. एकदा पुरण तयार झालं की आपले दिंड अगदी पटापट होतात. 10-15 मिनिटांमध्ये वाफले पण जातात. अशाच पद्धतीने आधी आपण सगळे दिंड करून घेऊया आणि मग उकडायला ठेवूया. सगळे दिंड करून झालेले आहेत. इथं मी पुरणाची चाळण घेतले आणि त्यावर 4 दिंड काढून घेतलेले आहेत. चाळणीच्या तळाशी मी साजूक तूप लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर केळीचं किंवा हळदीचं पान असेल तर उत्तमच, म्हणजे मग दिंड उकळल्यानंतर ते चाळणीला चिकटणार नाहीत. आता दिंड चाळणीमध्ये ठेवताना थोडीशी जागा ठेवायची आहे, कारण का दिंड वाफल्यानंतर ते थोडेसे फुलून येतात आणि मग एकमेकांना चिकटतात. दिंड उकडून घेण्यासाठी इथं मी गॅसवर पातेल्यामध्ये 2 मोठे तांबे पाणी उकळत ठेवलं आहे आणि पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. पाणी उकळतच असावं. गॅसची फ्लेम आता आपण लो मिडियम करूया आणि यावर आपण तयार करून घेतलेली दिंडाची चाळण अलगद ठेवून देऊया. पातेलं गरम आहे, पाणीही गरम आहे, हाताला चटके लागू शकतात. अगदी अलगद चाळण ठेवायची आहे. आता आपण गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करून यावर झाकण ठेवून पुरणाचे दिंड आपण 10 ते 12 मिनिटं छान उकडून घेणार आहोत. पुरण आपण आधीच शिजवून घेतलेलं आहे, फक्त बाहेरचं कवर व्यवस्थित शिजलं जाईल इतपतच आपण दिंड उकडून घ्यायचे आहेत. बरोबर 12 मिनिटं झाली आहेत आणि आता आपण झाकण काढूया. बघा पुरणाचे दिंड अगदी मस्त उकडले गेलेले आहेत. मस्त फुलून बघा कसे आलेले आहेत आणि रंग पण सुरेख दिसतोय. आपण यात थोडीशी हळद घातली होती. हवं तर तुम्ही बोटाने चेक करून बघू शकता. हाताला पीठ चिकटते का? अजिबात चिकटत नाही आहे. याचा अर्थ आपले दिंड व्यवस्थित उकडले गेलेले आहेत. आता आपण ही चाळण बाहेर काढून घेऊया. दिंड पूर्ण गार होऊ द्या आणि मगच ते आपण काढून घेणार आहोत, कारण तळाशी आपण पान ठेवलेलं नाही आहे. पुरणाचे दिंड
भांड्याला चिकटू शकतात. ते गार झाल्यानंतरच पातळ धारेचा चमचा घ्यायचा आणि हे दिंड काढून घ्यायचे आहेत. जर तुम्ही तळाशी पान ठेवलं असेल तर मग प्रश्नच नाही. सगळे दिंड मी उकडून घेतले आणि त्यानंतर सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. बघा आपले दिंड अगदी छान झालेले आहेत, मस्त उकळले गेलेले आहेत. सोबत मी वाटीतून थोडंसं साजूक तूप ठेवलं आहे, दूध ठेवलं आहे. दुधाबरोबर तुपासोबत चवीला छान लागतात. तळाकडून देखील व्यवस्थित झालेले आहेत, अजिबात चिकटले गेलेले नाही आहेत. मी पातळ धारेच्या चमच्याने काढून घेतलेले आहेत. मी तुम्हाला तोडून पण दाखवते. आपण तयार केलेले दिंड 24 तासानंतर देखील अगदी छान असे लुसलुशीत राहतात. अजिबात वातड किंवा चिवट होत नाहीत. येणाऱ्या नागपंचमीच्या दिवशी तुम्ही हे पुरणाचे दिंड नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.